काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत महायुती सरकारवर निशाणा साधला, तर पंकजा मुंडे यांनी भाजप सोडून बाहेर पडावे आणि ओबीसी नेतृत्व करावे. काँग्रेस त्यांना सोबत घेण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. धर्म स्वातंत्र्य विधेयकावरही त्यांनी प्रश्न उपस्थित करत सरकारने विकासाच्या मुद्द्यावर लक्ष द्यावे असे म्हटले. तसेच नाशिक कुंभमेळ्याच्या कामावर टीका करत कंत्राटदारांच्या कामांच्या दर्जावर सवाल उपस्थित केले, तर रस्त्याची झालेली दुर्दशा आणि खर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारला घेरले. नाही, मी अजून तो व्हिडिओ पाहिला नाही. मी 4 दिवस दौऱ्यात होतो, त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यावर मी सांगतो. पंकजा मुंडे यांनी राजीनाम्याची भावना व्यक्त केलेली आहे. कशा प्रकारे? नाही, आता त्या बिचाऱ्यांना जे या राज्यातील देशातील केवळ ओबीसीचं मत, पण ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम मुंडे साहेबांच्या पासून अन्याय सुरू झाला आहे. ते आज गेलेत बिचारे. त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्त्व नाही. त्या उद्वेगातून ते म्हणाले असतील कदाचित. ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात. पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील, एक ओबीसी नेत्या म्हणून, की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा. यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे. पंकजा मुंडे जर का भाजपमधून बाहेर पडल्या, काँग्रेस त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे? 100% घेऊ. हायकमांडला विचारून घेऊ. तो अर्थात माझा अधिकार नाही. तुम्ही म्हणाल की वडेट्टीवार सर्वोच्च नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे, पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं पाहिजे. राज्यात धर्म स्वातंत्र्य विधेयक लागू झालेलं आहे. कशा प्रकारे बघतो? नाही, आता हे या विधेयकावर येऊच लागू कुठे झालेलं आहे? झाली काय? आता सहीला ते गेलेलं आहे. म्हणजे झालं, सही झाली असेल तर त्याला चॅलेंज करावं लागेल. हे जर या देशामध्ये देश कशासाठी चालवलं जातं? देशाच्या प्रगतीसाठी, देशातील जनतेला न्याय देण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या शिक्षण व्यवस्थेसाठी, त्यांच्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी, देश प्रगतीपथावर नेण्यासाठी, देशाची आर्थिक उंची वाढवण्यासाठी, हा देश समृद्ध व्हावा यासाठी सरकारं निवडली जातात. धर्म समृद्ध व्हावा यासाठी सरकारं निवडली जात असतील तर धर्म हा घरचा काम आहे, घरातला आणि चौकटीतला विषय आहे. धर्म हा श्रद्धेचा आहे. जात धर्म हा पंथ जो असतो आपापल्या श्रद्धेचा विषय आहे. त्याचा राजकारणाशी संबंध जोडून ते जर हे केलं तर उद्या आपल्या देशाची वाट लागेल आणि त्याला चॅलेंज करायचं काम प्रकाशजी आंबेडकर करत असतील तर ते करू देत. आम्हाला माझ्या पक्षाची भूमिका आमच्या ठरेल. ज्या विधेयकावर बहुमताच्या भरोशावर हे सगळं पास केलं जात आहे. हायकमांड आमची ठरवेल या संदर्भात काय भूमिका घ्यायची. नाही, मला विचारावं लागेल, चर्चा होईल आमच्यामध्ये. इथे काय आम्हाला स्वातंत्र्य नाही की कुठल्या विचारावर जायचं झालं तर हायकमांडमध्ये कोर कमिटीच्या चर्चा होऊन तो निर्णय होतो. आता तिथे त्या नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी जवळजवळ सर्वच कंत्राटदार हे गुजराती आणि बिहार UPचे बाहेरचे कंत्राटदार मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं घेतलेत. आत्ता पहिल्या पाण्यामध्येच केलेले कामाची सगळी वाहून गेली आणि नको ते कामं केली. 33,000 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च केले जात आहे आणि या कंत्राटदारावर ते उधळपट्टी चालली आहे. याने एडफारमध्ये कुठलीही स्पर्धा नाही. सर्रास काम त्यांना त्यांच्या कंडिशन टाकल्या जातात. त्या कंत्राटदार म्हणतात ते, आणि तेच क्वालिफाय होतात, तेच इलिजिबल होतात आणि त्यांनाच ते कंत्राट मिळत आहे. त्या लोकांनी 25% देऊन खालच्या लोकांना काम देणं, 30% घेऊन कपात करून खालच्या लोकांना सबलेट करण्याचं काम सुरू केलं आहे. म्हणजे 30% मार्जिन काढली. हे 30% मार्जिन कुठे चालली आहे या कामातील? यामुळं त्या ठिकाणी दुर्दशा झाली आहे. मी पण परवा जाऊन आलो, 5-7 दिवसापूर्वी मी पण नाशिकला गेलेलो होतो आणि त्यावेळेस मी पाहिले परिस्थिती. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. लोक शिव्या घालत आहेत आणि तुमच्या त्या कुंभमेळ्याच्या नावाखाली जो काही धिंगाणा तिकडे चाललेला आहे तो निश्चितपणे त्या नाशिककरांच्या जीवावर आलेला आहे. तुम्हाला आवश्यक असलेली कामं करा, पण त्या कामाचा दर्जा टिकवा. ते न करता बोगस कंत्राटदाराकडून बोगस कामं करून जी काही लूट चालली देवाच्या नावाने, त्या कुंभमेळ्याच्या नावाने, यावरून जनतेचा उद्रेक झाला असेल आणि ते बोर्ड लागले असतील. लोकवाहिनी मीडियासाठी रोशन बोकडे यांची रिपोर्ट, नागपूर.